कॉमेडी विषय तर्री मारून. नमस्कार, मी नम्रता संभेराव. कॉमेडी मिसळ तर्री मारूनच्या या भागामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. चला तर मग सुरू करूया आपल्या विनोदांच्या मिसळीला. एका मुंबईकर सासूने पुणेकर सुनबाईंना प्रश्न विचारला, काय ग सुनबाई, तुला स्वयंपाकघरात काय येतं? त्यावर सुनबाई म्हणाल्या, कंटाळा. तिने मला पाहिलं, मी तिला पाहिलं आणि असंच पाहता पाहता माझे 2 विषय राहिले. एक अनुभवी विद्यार्थी. शिक्षकांनी बंड्याला विचारलं, बंड्या सांग बघू, अमेरिकेचे माजी अध्यक्ष ओबामा यांचं संपूर्ण नाव काय? त्यावर बंड्या म्हणाला, ओमकार बाबूराव माळी. मास्तर बंड्या त्याच्या बाईकवरनं 4 जणांना घेऊन चालला होता. तितक्यात एका हवालदाराने बंड्याला पकडलं आणि म्हणाला, अरे 3 जणांना जरी तुम्ही घेऊन गेलात ना तरी तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तुम्ही 4 जण बाईकवरनं चालत. तितक्यात बंड्याने मागं वळून पाहिलं आणि म्हणाला, अरे देवा, 5वं कुठे गेलं? तेच तर पार्टी देणार होतं. हवालदाराने बंड्याला पार्टी अशी दिली ना. बंड्या एकदा अभ्यास करत बसला होता. आईने त्याला प्रश्न विचारला, काय रे बंड्या, पूर्ण वर्षभर काय अभ्यास करत नाहीस आणि आता परीक्षा जवळ आलीस तर हातात पुस्तक घेतलंस? त्यावर बंड्या म्हणाला, आई, क्योंकि लहरों का सुकून तो सभी को पसंद है, लेकिन तूफानों में कश्ती निकालने का मजा ही कुछ और है. आईने बंड्याला खराटा तुटेस तर मारला. एक नवीन लग्न झालेलं जोडपं एकदा रेल्वेने प्रवास करत होतं. बायको नवऱ्याला म्हणाली, अहो ऐका ना, माझं ना खूप डोकं दुखतंय. त्यावर नवऱ्याने तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं, कपाळावरनं हात फिरवला आणि विचारलं, काय ग, आता कसं वाटतंय? तर ती म्हणाली, आता जरा बरं वाटतंय. बायको पुन्हा म्हणाली, अहो ऐका ना, माझी ना जरा मान दुखतेय. तर त्याच्यावर नवऱ्याने पुन्हा तिच्या मानेचं चुंबन घेतलं, मानेवरनं हात फिरवला आणि विचारलं, काय, आता कसं वाटतंय? ती पुन्हा म्हणाली, आता खूप बरं वाटतंय. बायको पुन्हा म्हणाली, अहो ऐका ना, माझे जरा हात दुखतायत. त्याच्यावर नवऱ्याने हातावरनं हात फिरवला, हाताचं चुंबन घेतलं आणि विचारलं, आता कसं वाटतंय? तर ती म्हणाली, आता तर खूपच बरं वाटतंय. हा सगळा प्रकार कोपऱ्यात बसलेला एक पुणेकर पाहत होता. तो पुणेकर त्या नवऱ्याला म्हणाला, ओ ऐका ना जरा, तुमच्या चुंबनात जरा खूपच ताकद दिसते, माझ्या मूळव्याधीचा इलाज करता का? कम्प्युटरची एक्झाम चालू होती. बंड्याला मास्तरांनी प्रश्न विचारला, बंड्या मला सांग, प्रोग्राम म्हणजे काय? त्यावर बंड्या म्हणाला, संध्याकाळी बसणे. कॉलेजचे मित्र मैत्रीण अचानक खूप वर्षांनी भेटतात आणि खूप गप्पा टप्पा झाल्यानंतर मैत्रीण त्या मित्राला विचारते, काय मग मुलं बाळ काय? त्यावर तो मित्र म्हणतो, 2 आहेत, पहिलीला 1 आणि दुसरीला 1. मैत्रीण जागीच बेशुद्ध. कसली आहे ना आपली मराठी भाषा, वळते. मेडिकलच्या दुकानात एक मार्मिक पाटी वाचायला मिळाली. आम्हाला औषधांची एक्सपायरी डेट माहितीये पण तुमची नाही, त्यामुळे प्लीज उधारी मागू नये. सगळ्यात फास्ट पुनर्जन्म कसा होऊ शकतो माहितीये? बायकोमुळे. बायको नवऱ्याला म्हणते, काय हो कुठे मेलाय? त्यावर नवरा म्हणतो, आलो आलो. झाला की नाही? 8-9 जुगारी जुगार खेळत बसले होते. तितक्यात पोलिसांची गाडी आली आणि एक जुगारी उठला आणि डायरेक्ट पोलिसांच्या गाडीत जाऊन बसला. पोलिसांनी त्याला विचारलं, काय रे, आम्ही पकडण्याआधीच का तू पोलिसांच्या गाडीत जाऊन बसलास? त्यावर तो म्हणाला, मागच्या वेळेस साहेब तुम्ही पकडलं होतं तेव्हा मला उभं राहून जावं लागलं होतं. जेवण झाल्यावर बायकोने नवऱ्याला म्हटलं, बदला लुंगी. त्यावर नवरा म्हणाला, मराठीत बोललीस की हिंदीत? बायकोने नवऱ्याला चपलेने मारलाय. नवऱ्यांना पण ना कधी विनोद सुचतात. चीन आणि अमेरिका कितीही पुढे गेले असले तरी गाडी हलवून टाकीत पेट्रोल किती आहे हे ओळखण्याचं टॅलेंट फक्त भारतातच आहे. मास्तरांनी बंड्याला प्रश्न विचारला, पुढील वाक्याचा अर्थ सांग. प्राचीन काळी भारतात सोन्याचा धूर निघत होता. त्यावर बंड्या म्हणाला, याचा अर्थ असा होतो की पूर्वीच्या काळी सुद्धा भारतात गोल्डफ्लेक अस्तित्वात होती. मास्तरांनी शाळा सोडून डायरेक्ट टपरी घातली. एका पत्रकाराने झुकरबर्गला प्रश्न विचारला की सर तुम्हाला फेसबुक पेजला भिंत म्हणावं असं कसं सुचलं? त्यावर झुकरबर्ग सर म्हणाले की माझी आजी एकदा कोकणात गेली होती तेव्हा तिने एक म्हण ऐकली, रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी. तेव्हा रात्री भूताची मालिका बघून झाल्यावर बायको आपल्या नवऱ्याला म्हणते, अहो ऐका ना, जरा माझ्याकडे तोंड करून झोपा ना, मला खूप भीती वाटते. त्यावर नवरा म्हणतो, म्हणजे मी भिवून मरतो. एक पोरगा आपल्या बापाला म्हणतो, पप्पा मला जर परीक्षेत 90% मिळाले तर काय होईल बरं? त्यावर बाप म्हणतो, मी आनंदाने येडा होईन. त्याच्यावर पोरगा म्हणतो, मला वाटलंच होतं म्हणूनच मी नापास झालो. तुम्ही येडे झाले तर मग आम्हाला कोण पोसलं? मराठी बायका कधी कोणाला पिकवतील याचा काही नेम नाही. 2 बायका आंब्याच्या झाडाखाली उभ्या राहून खूप गप्पा मारत होत्या. जवळपास 2 तास गप्पा मारत होत्या. अचानक एक पिकलेला आंबा
टपकला. त्यावर पहिली दुसरीला म्हणाली, अगं बाई आता तर काय आंब्याचा सीझन नाही, मग हा असा अचानक कसा टपकला? त्यावर तो आंबा म्हणाला, पिकलो पिकलो, तुमच्या गप्पा ऐकून मी पिकलो. आई म्हणते आपल्या बाळाला, बाळ तू खूप मोठा हो. तर बाळ म्हणतो, हो आई, मी इतका मोठा होईन की पोस्टाच्या तिकिटावर माझा फोटो येईल. त्यावर आई म्हणते, नाही नाही बाळा, इतकाही मोठा होऊ नको, कारण लोक मागून थुका लावतात आणि पुढून बुक्क्या मारतात. शाळेना झाला का बे? हे कुठल्याही जर्मन स्त्रीचं नाव नाहीये, हे मला नागपुरात गेल्यावर कळलं. फिजिक्सच्या नियमानुसार कोणतीही वस्तू उचलण्यापेक्षा ढकलणं सोपं असतं. उदाहरणार्थ जबाबदारी. बायको नवऱ्याला फोन करते आणि म्हणते, अहो ऐका ना, मी जरा बाजारात आली आहे, तुम्हाला काही हवंय का? त्यावर नवरा म्हणतो, हो, मला माझ्या जीवनाला अर्थ हवाय, माझ्या जीवनात मला शांती हवी आहे, मला माझं अस्तित्व शोधून काढायचंय. त्यावर बायको म्हणते, बर बर, कुठले आणू, नंबर 1 की ब्लेंडर? एक मुलगी ज्योतिषाकडे जाते आणि त्यांना विचारते, गुरुजी माझे 2 बॉयफ्रेंड आहेत, मला सांगा ना कोणाशी माझं लग्न होईल, कोण असेल तो नशीबवान? तेव्हा गुरुजी त्या मुलीला म्हणतात, पहिल्याशी तुझं लग्न होईल आणि दुसरा नशीबवान असेल. 70 वर्षांची आजी पाय दुखतात म्हणून डॉक्टरांकडे जाते. डॉक्टर म्हणतात, आजी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला असं औषध देतो ना की तुम्ही पुन्हा जवान व्हाल. त्यावर आजीबाई म्हणतात, काय रे मुर्दा बशिवला तुझा, हा मला परत जवान करून माझी पेन्शन बंद करतोयस होय? एक जावई तणतण करत आपल्या बायकोला सासूरवाडीला घेऊन जातो. चिडचिड झालेल्या जावयाला सासरेबुवा विचारतात, काय हो, एवढी अनमोल हिऱ्यासारखी करोडोंची मुलगी मी तुम्हाला दिली. त्याच्यावर जावई बापू म्हणतात, नाही ते सगळं ठीक आहे, पण आता कितीत परत घेतायत ते बोला. हल्लीचे पालक मुलांना गरमीचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना शिमला, कुलू मनाली, नैनिताल, महाबळेश्वर अशा थंड हवेच्या ठिकाणी फिरून आणतात. पण आमच्या वेळी आमचे पालक गरम होतं म्हणून डायरेक्ट टक्कल करून आणायचं. गावाकडच्या शाळेत एकदा वर्ग चालू होता. शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारला, मुलांनो मला सांगा शौचालयाचे फायदे काय? त्यावर गण्याने हात वर केला आणि म्हणाला, घरापासून लांब जावं लागत नाही. गुरुजी म्हणाले, वा वा मस्त, शाबास, आणखीन? त्यावर गण्या म्हणाला, पुढे पुढे सरकावं लागत नाही. एकदा पाटलांकडे त्यांचे 2 मित्र गेले. पाटलांनी लगेच बंदूक काढली आणि 2 वेळा हवेत गोळीबार केला. मित्रांनी विचारलं, पाटील हे काय होतं? त्यावर पाटील म्हणाले, काही नाही, चौकातल्या हॉटेलवाल्याकडे 2 चहाची ऑर्डर केली आहे. मित्र म्हणाले, वा क्या बात आहे. तितक्यात अचानक चौकातल्या हॉटेलवाल्याने 4 तोफांचे बार काढले. मित्र म्हणाले, पाटील आता हे काय होतं? त्यावर पाटील म्हणाले, काही नाही, हरामखोर म्हणतोय आधीच्या चहाची उधारी चुकती करा. पाटलांनी पुन्हा हवेत 12 गोळ्यांचा गोळीबार केला. तर मित्र म्हणाले, पाटील आता हे काय होतं? पाटील म्हणाले, काही नाही, मी त्याला सांगितलं तुझा 7-12 आहे ना, माझ्याकडे घाण आहे. 5 मिनिटात चहासोबत भजी पण आली हो. पोरांचं लाईफ बनवण्यात आई वडिलांचा अख्खा लाईफ निघून जातो आणि पोरं काय स्टेटस लिहितात, माय वाईफ इज माय लाईफ. म्हणलं पाहिजे. एकदा बायको सकाळी सकाळी आपल्या नवऱ्याला म्हणाली, अहो माझं अर्ध डोकं दुखतंय हो. त्यावर नवरा म्हणाला, बरोबर आहे तेवढंच दुखणार. तेव्हापासून बिचारा नवऱ्याचा अख्खा अंग दुखतोय हो. एकदा वर्गात बोर्डाचा पेपर चालू होता. 15 मिनिटं झाली होती, तेच एक मुलगा पेपर देऊन बाहेर जायला निघाला. मॅडम म्हणाला, 1 मिनिट काय झालं? पेपर अवघड होता का? तर तो मुलगा म्हणाला, नाही मॅडम, मी ज्याच्या भरोशावर आलो होतो ना तोच मला म्हणतोय उत्तर दाखव. मॅडम जागी. हसू येतंय ना, हसत राहा. आणि असंच हसवायला मी आता तुम्हाला भेटणार आहे पुढच्या भागात, तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉमेडी मिसळ तर्री मारून. कॉमेडी मिसळ तर्री मारून.